महाराष्ट्राच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये खरं तर अनेक विषयांवरून वादंग पेटलंय. मग ते मालवणमध्ये नितेश राणेंनी पैशांच्या बॅगा धरून देणं असो किंवा भाजपकडून आपल्याच मित्र पक्षांमधील उमेदवारांना फोडणं असो, बिनविरोध निवडणुका असोत किंवा आणखी काय विषय असोत, त्याच्यामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली. तो विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना ही पुन्हा एकदा या महाराष्ट्रात घडलेली आहे. काय घडलंय तर महाराष्ट्रातील भंडाऱ्यामध्ये नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान एका उमेदवाराने चक्क छत्रपतींच्या पुतळ्याला भाजपचा गमछा आणि टोपी घातल्याचा प्रताप हा या महाराष्ट्रामध्ये घडलाय. आणि त्याच्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहराचे पदाधिकारी यांनी लाल महालाबाहेर आंदोलन सुरू केलंय. काय म्हणणं आहे त्यांचं, काय त्यांचं सांगणं आहे, काय त्यांच्या मागण्या आहेत, त्यांचा रोष नेमका कशाबद्दल आहे, बोलूयात आज. या आज भंडारा जिल्ह्यामध्ये जो लज्जास्पद विषय घडला, महाराजांच्या मूर्तीला आज बीजेपीच्या एका कार्यकर्त्यांनी तिथल्या उमेदवाराने एक बीजेपीचं मफलर घातलं आणि महाराजांना पण त्यांनी विकत घेतल्यासारखं दाखवलं. जसं त्यांनी जाणीवपूर्वक मुद्दाम हे करतात हे लोक. जाणीव म्हणजे यांचं महाराजांवर प्रेमच नाहीये, हे फक्त नावाला खोटं हिंदुत्व यांचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नाही तर त्यांच्या विचाराची विटंबना करतात की काय, हे असं आम्हाला वाटतंय. भगतसिंग गोशेऱ्यापासून असू देत किंवा पुण्यातला तो बेरड, सोलापूरकर असू देत, चिन्नम असू देत, म्हणजे ह्या पद्धतीने अनेक लोकांनी केवळ महाराजांची बदनामी करण्याचं काम करतात. निवडणुकीच्या काळामध्ये महाराजांची देखील आता बदनामी होऊ लागलेली आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी ही बदनामी करते याचा खऱ्या अर्थानं आम्ही निषेध करतोय. मुळामध्ये भारतीय जनता पार्टी ही केवळ राजकारणासाठी कोणाचाही वापर करते आणि नंतर वापर झाल्यानंतर त्या माणसाला टाकून दिला जातात. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील विचार हे घेऊन चालले म्हणून सांगते, पण निवडणुका झाली की असे अपमान करतात याचा आम्ही जाहीर निषेध करतो. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना म्हणेल मी, पदाधिकारी कार्यकर्ते म्हणण्यात त्यांची लायकी राहिलेली नाहीये. कारण त्यांच्या हातून कायम सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झालाय. त्यामध्ये राज्यपाल चुकले नाहीत, केंद्रीय मंत्री चुकले नाहीत, खासदार, आमदार, नगरसेवक, आता कोण तर जे निवडणुकीला उभे आहेत अशा लोकांकडून अवमान होतोय. हे थोडं कमी की काय, शेजारच्या राज्यातील अनेक मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला दिसून येतो. ही पिलावळ ही जन्माला कशी येतात या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, हेच कळत नाही. पण ही पिलावळ ही ठेचूनच काढली पाहिजे. अशा प्रकारचं काम जर शिवसेनेमध्ये झालं असतं तर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तत्काळ या माणसाला अटक करायला लावली असती आणि त्याच्यावर पक्षविरोधी कारवाई, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान म्हणून याच्या पक्षातनं हकलपट्टी केली असती, याला तुरुंगात डांबला असता. पण ह्यांच्यामध्ये हिंमत नाहीये. एकूणच आपण बघतोय तर छत्रपतींसारख्या अशा माणसाला, खरं तर युगपुरुषाचा वारंवार अपमान होतोय. पण हिंदुत्वाच्या नावावरती आपली दुकानदारी करणारे असतील, हिंदुत्वाच्या नावावर सिनेमे बनवणारे असतील, छत्रपतींच्या नावावर ज्यांनी आपल्या 7 पिढ्या सेटल केल्या अशी माणसं असतील, त्यांच्यापैकी कोणीही छत्रपतींच्या वारंवार होणाऱ्या अपमानाबद्दल अजून तरी व्यक्त होताना दिसत नाही. एक मराठी माणूस म्हणून सोडा, एक आपण छत्रपतींच्या राज्यात राहणारी माणसं म्हणून आपण त्यांची लेकर आहोत, पण अजूनही त्या विषयावरती तशी रिॲक्शन येत नाहीये, काही मागणी होत नाही, त्या उमेदवारांवर कारवाई होत नाहीये. खरं तर ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्या पक्षाच्या अनेक लोकांकडून याच्या आधी छत्रपतींचा अपमान झालेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून त्या उमेदवारावर काही कारवाई होण्याची अपेक्षा म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करणे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्राची जनता ही मुरदाड झालेली आहे की काय, असा प्रश्न या निमित्ताने येतोय. गोष्ट काही असो, आपण आपल्या पातळीवर या सगळ्या विषयाला पाठपुरवठा करणार आहोत. तुमच्या या सगळ्या बाबत काय प्रतिक्रिया आहे आम्हाला आवर्जून कळवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी पाहत राहा सडतो. धन्यवाद.